सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. कालच्या तासामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं. दॅट इज व्हेन सबस्टन्सेस टेक पार्ट इन द केमिकल रिॲक्शन or undergoes a chemical change, then the substances follows some laws. Okay, these laws are called as a laws of chemical combination. या लॉजला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन असं म्हणतात. त्यातला पहिला जो लॉ आहे तो पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, ज्याला मराठीमध्ये म्हणतात द्रव्य अक्षयतेचा नियम. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. Now in the above activity that we discussed yesterday, that is in that activity the mass of the original matter and the mass of the matter newly formed as a result of the chemical change are equal. Okay, that in both these activity, in these two experiment, the mass of the reactant it is equal to the mass of the product that is formed during these chemical changes or chemical reaction. Okay, so in 1785 the French scientist Antoine Lavoisier inferred from his research that there is a no rise or drop in the mass of the matter during a chemical reaction. Okay, there is a no rise or no drop in the mass of a matter during a chemical reaction. रासायनिक अभिक्रियेच्या वेळेस द्रव्यामध्ये वाढही होत नाही आणि द्रव्यामध्ये घटही होत नाही. काल जे आपण दोन ॲक्टिव्हिटी बघितल्या होत्या त्या दोन ॲक्टिव्हिटीमध्ये पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे काही त्या ठिकाणी प्रोडक्ट होते ते बिफोर द केमिकल रिॲक्शन त्यांचं वेट 74 ग्राम होतं आणि आफ्टर केमिकल रिॲक्शन जे प्रोडक्ट तयार झाले त्याचंसुद्धा वेट 74 ग्रामच होतं. ओके, देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आपण कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट हे जे काही दोन आपण त्या ठिकाणी रिॲक्टंट घेतले होते बिफोर द केमिकल रिॲक्शन त्याचं वेट होतं 300.25 ग्राम टू 3 ग्राम. ओके, 300.23 ग्राम. Okay, and after the chemical reaction that is 300.23 grams, it remains as it is. So during this chemical change there is a no rise or no drop in the mass of the matter during the chemical reaction. रासायनिक अभिक्रिया दरम्यान द्रव्यामध्ये वाढही होत नाही आणि द्रव्यामध्ये घटही होत नाही. तर हे जे आहे दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आहे. पहिला नियम आहे की जेव्हा पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यावेळेस त्या पदार्थांमध्ये वाढही होत नाही. जितक्या पदार्थांनी रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतला आहे तेवढेच पदार्थ तितक्याच वजनी प्रमाणामध्ये जे पदार्थ असतात ते प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी तयार होतात. कुठलेही नवीन पदार्थ तयार होत नाहीत किंवा त्याचं काही रास नुकसान वगैरे पण होत नाही. ओके, सो अँटोन लेव्हिजियर यांनी 1785ला हे स्टेटमेंट हा लॉ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. In a chemical reaction, the total mass of the reactant is same as the total mass of the product formed due to the chemical reaction, and this is called the law of conservation of matter. Okay, so chemical reaction, the total mass of the reactant is always same to the total mass of the product that is formed as a result of this chemical reaction. Okay, so this is called as a law of conservation of matter. तर हा पहिला लॉ आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. नाउ लेट अस सी नेक्स्ट वन, दॅट इज अ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. ओके, दुसरा जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. म्हणजे पहिला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर, रासायनिक अभिक्रियेच्या दरम्यान कुठलीही द्रव्यामध्ये वाढ होत नाही किंवा द्रव्यामध्ये घट होत नाही. ओके, हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर झाला. दुसरा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. काय आता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन? इन 1794 द फ्रेंच सायंटिस्ट J.L. Proust stated the law of constant proportion as the proportion by mass of the constituent element in the different sample of a compound is fixed. Okay, second law, that is law of constant proportion. J.L. Proust stated this law in 1794. Okay, what is the statement? The proportion by mass of the constituent element in the different sample of compound is fixed. ओके, जे द्रव्याचं जे काही प्रमाण आहे, द्रव्य जे असतात ते एखाद्या संयुगामध्ये त्या संयुगाचे वेगवेगळे सॅम्पल जरी घेतले, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून जरी सॅम्पल घेतले तरी त्यांचं जे काही प्रमाण आहे
ते द्रव्याचं त्या संयुगामध्ये असणारं जे प्रमाण आहे ते कायम असतं, ते स्थिर असतं. ओके, म्हणजे कसं, द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट इन द डिफरंट सॅम्पल. जे मास जे आहे, जे कन्स्टिट्युएंट एलिमेंट आहेत, जे घटक मूलद्रव्य जे आहेत, त्या मूलद्रव्यांचं जे काही वजनी प्रमाण जे असतं, हे वजनी प्रमाण हे कायम स्थिर असतं, हे कायम सारखं असतं. फॉर एक्झाम्पल, आता हे उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की द्रव्याचं वजनी प्रमाण स्थिर असतं म्हणजे नेमकं काय असतं. एक सेकंड, हे बघा, आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिले. त्या एक्झाम्पलवरून आपल्या लक्षात येईल की द्रव्याचं वजनी प्रमाण कायम असतं किंवा स्थिर असतं म्हणजे नेमकं काय असतं. फॉर एक्झाम्पल, द प्रपोर्शन by mass of hydrogen and oxygen in water is obtained from any source is 1:8. पाण्यामध्ये असणारं जे काही वस्तुमानाचं जे काही प्रमाण आहे, म्हणजे वॉटर H2O, याचं जे काही प्रमाण आहे ते 1:8 असं आहे. ओके, म्हणजे जर का एक भाग जर हायड्रोजनचा असेल तर तिथं 8 भाग जे आहेत ते त्या ठिकाणी ऑक्सिजनचे वजनी प्रमाणाच्या याने जर बघायला गेलं आपण तर, बरोबर. म्हणजे 2 हायड्रोजन ॲटम जे आहेत, 2 हायड्रोजन ॲटमचं समजा आता हायड्रोजनचं असणारं जे काही ॲटॉमिक मास आहे ते हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे, बरोबर. आणि ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, ॲटॉमिक मास 16 आहे, बरोबर. तर मग म्हणजे 2 हायड्रोजन असतील म्हणजे 2 हायड्रोजनचं ॲटॉमिक मास झालं 2 आणि एका ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास झालं 16. जर त्याचं वजनी प्रमाण जर का काढायला गेलं तर ते 2 आणि 16 म्हणजे याचं वजनी प्रमाण रेशो कसा येतोय 1:8, बरोबर. ओके, सो त्याचं जे काही वजनी प्रमाण आहे हे वजनी प्रमाण 1:8 जे आहे हे 1:8 त्याचं वजनी प्रमाण हे कायम समान असतं. म्हणजे जर समजा 9 ग्राम जर का पाणी घेतलं आपण, 9 ग्राम जर का पाणी घेतलं, तुम्ही जर वजन मोजून जर घेतलं, 9 ग्राम जर का पाणी घेतलं तर त्या पाण्यामध्ये 1 ग्राम हा हायड्रोजन असेल आणि 8 ग्राम जो आहे तो 8 ग्राम हा ऑक्सिजन असेल. आणि हे कुठलंही जरी सॅम्पल घेतलं, समजा पावसाचं पडणारं पाणी घेतलं किंवा अजून तुम्ही दुसरं विहिरीमधलं असेल, नदीमधलं असेल, कुठलचंही पाण्याचे जे सॅम्पल तुम्हाला भेटतील की कुठलचंही जरी सॅम्पल घेतलं तरी त्याचं जे वजनी प्रमाण आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं 1:8 हे वजनी प्रमाण काय असणार आहे, स्थिर असणार आहे, कायम असणार आहे. ओके, नाव सिमिलरली the proportion by mass of carbon and oxygen in carbon dioxide obtained from any source is 3:8. कार्बन डायऑक्साईडचं, कार्बन आणि ऑक्सिजन यांचं प्रमाण कसं आहे 3:8 आहे, 3:8. दिस मीन्स दॅट in 44 gram of carbon dioxide there is a 12 gram of carbon and 32 gram of oxygen. म्हणजे जर 44 ग्राम जर का कार्बन डायऑक्साईड जर घेतला तर त्याच्यामध्ये 12 ग्राम हा कार्बन आहे आणि 32 ग्राम जो आहे तो ऑक्सिजन आहे. So that the proportion by mass of carbon and oxygen is 3:8. Okay, so the proportion by mass of a constituent element in the different sample of compound is fixed. वेगवेगळ्या सॅम्पलमध्ये जे काही त्याचं कन्स्टिट्युएंट एलिमेंट जे आहे त्याचं जे काही मासचं जे प्रपोर्शन आहे ते कायम स्थिर असतं. ओके, लक्षात आले. हे जे काही दोन्ही जे लॉ आहेत हे दोन्ही लॉ, that is when a substance take part in a chemical reaction it follow these two law. Okay, first that is there is a no rise or no drop in the mass of a substance during a chemical reaction. रासायनिक अभिक्रियेमध्ये द्रव्यात वाढही होत नाही, द्रव्यामध्ये घटही होत नाही. आणि दुसरं जे द प्रपोर्शन बाय मास ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट इन द डिफरंट सॅम्पल ऑफ अ कंपाऊंड इट इज फिक्स्ड. त्याचं मास जे आहे, मासचं जे काय प्रपोर्शन आहे ते फिक्स असतं, कायम असतं कुठल्याही एलिमेंटचं त्या कंपाऊंडमध्ये. ओके, आलं लक्षात हे दोन्ही लॉ. याच्यात कुणाला काही कळालं नाही, समजलं नाही असं आहे का? कोणाला विचारायचं आहे का काही? अमन, ओके. सो हे 2 स्टेटमेंट आहेत, 2 लॉ आहेत. की हे दोन्ही लॉचे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लर्न असले पाहिजेत, तुम्हाला ते आले पाहिजेत. विशेष म्हणजे ते तुम्हाला समजले पाहिजेत की कशा पद्धतीने हे
दोन लॉ जे आहेत ते प्रत्येक सबस्टन्स जो केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतो तो हे दोन नियम जो आहे तो पाळत असतो. एक, द्रव्यामध्ये कुठली वाढ होणार नाही, कुठली घट होणार नाही, म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये रिॲक्टंट साईडला जेवढं मॅटर असेल रिॲक्टंट साईडला तितकंच मॅटर वजनी प्रमाणामध्ये हे प्रोडक्ट साईडला असेल. आणि जे कुठल्याही प्रकारचं जे कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडमध्ये असणारं जे प्रपोर्शन आहे त्या कन्स्टिट्युएंट एलिमेंटचं त्या मासचं जे प्रपोर्शन आहे ते कायम कॉन्स्टंट असतं, ते स्थिर असतं, ते बदलत नाही. सॅम्पल बदललं म्हणून ते प्रपोर्शन बदलणार नाही, ते कायम स्थिर असतं. ओके ओके सो इथं इन्फॉर्मेशन दिलेली. अँटोन लेवेझियर, फ्रेंच सायंटिस्ट, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, substantial contribution in the field of chemistry, biology and economics. Okay, nomenclature of oxygen and hydrogen. Oxygen आणि हायड्रोजनचं nomenclature नाव वगैरे त्यांनी दिलेले आहे. Then showed that the matter combines with oxygen during combination. कंबशनच्या वेळेस मॅटरसोबत ऑक्सिजन कंबाईन होतो, म्हणजे एखाद्या पदार्थाचं ज्वलन होतं म्हणजे तो ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो. वॉज द फर्स्ट टू यूज ॲक्युरेट वेइंग टेक्निक्स टू वेग मास ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट इन द केमिकल रिॲक्शन. डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. भरपूर कंट्रीब्युशन जे अँटोन लेवेझियर जे यांचं भरपूर कंट्रीब्युशन आहे केमिस्ट्रीमध्ये सुद्धा, की वॉटर हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार झालेले हे सुद्धा त्यांनी डिस्कवर केलेलं आहे. फर्स्ट रायटर ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इन अ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास जो आपण आज शिकलोय तर त्याचे पहिले जे रायटर आहेत, पहिले त्यांनी सांगितलं की हा लॉ आहे, हे लेवेझियर आहेत बघा. असाइन सिस्टमॅटिक नेम्स टू द कंपाऊंड्स, एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, कॉपर सल्फेट, सल्फाइड, याचे ॲक्युरेट नॉमनक्लेचर त्यांनी केलेलं आहे. ऑथर्ड द फर्स्ट बुक ऑन मॉडर्न केमिस्ट्री, दॅट एलिमेंटरी treatise on chemistry in 1789. Studied the elements such as oxygen, hydrogen, nitrogen, phosphorus, mercury, zinc and sulfur या एलिमेंटचा अभ्यास पण यांनी केलेला आहे. ओके, सो हे थोडक्यात ब्रीफ इन्फॉर्मेशन अँटोन लेवेझियर यांच्याबाबत आहे. ओके, नाव लेट अस प्रोसीड. व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन जो बघितला त्याचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन दिलेलं आहे. हे व्हेरिफिकेशन थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी आधी सुरुवातीला एकदम किचकट वाटू शकतं किंवा तुमच्या लक्षात हे तितकंसं येणार नाही, पण 2-3 वेळेस जर का तुम्ही याला शांततेने जर का वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकं हे व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे. मेनी कंपाऊंड्स कॅन बी मेड बाय डिफरंट मेथड्स. फॉर एक्झाम्पल 2 सॅम्पल्स ऑफ द कंपाऊंड copper oxide, that is CuO, were obtained, one by decomposition of copper carbonate, that is CuCO3, and another by decomposition of copper nitrate, CuNO3 twice. ओके, हे दोन असणारे जे कंपाऊंड आहेत यांचं डिकम्पोजिशन करून कॉपर ऑक्साईड जे आहे ते कॉपर ऑक्साईड या ठिकाणी मिळवलेले. ओके, सो या ठिकाणी जे 2 सॅम्पल या ठिकाणी जे मिळवलेले आहेत ते दोन्ही असणारे जे सॅम्पल आहेत, फ्रॉम ईच ऑफ दिस सॅम्पल्स अ मास ऑफ 8 ग्राम ऑफ कॉपर ऑक्साईड वॉज टेकन. दोन्ही सॅम्पलपासून 8 ग्राम कॉपर ऑक्साईड मिळवलेले. अँड ईच वॉज ट्रीटेड इंडिपेंडेंटली विथ हायड्रोजन गॅस. ओके, दोन्ही सॅम्पल इंडिपेंडेंटली हायड्रोजन गॅससोबत रिॲक्ट केलेले. बोथ गेव 6.4 ग्राम कॉपर अँड 1.8 ग्राम वॉटर. ओके, त्याच्यापासून 6.4 ग्राम कॉपर मिळालं आणि 1.8 ग्राम वॉटर. लेट अस सी हाऊ डज दिस इज अ व्हेरीफाय ऑफ द दिस इज व्हेरिफिकेशन ऑफ अ लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. ओके, लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शनचं हे व्हेरिफिकेशन कशा प्रकारे, म्हणजे काय केलं आहे की बघा, सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर 2 वेगवेगळे कंपाऊंड घेतले. कॉपर कार्बोनेट घेतलेले आणि कॉपर नायट्रेट घेतलेले. या दोन्ही कंपाऊंडपासून साधारणतः 6.4 ग्राम हे साधारणतः 8 ग्राम 8 ग्राम कॉपर ऑक्साईड मिळवलं. दोन्ही कंपाऊंडपासून 8 ग्राम कॉपर ऑक्साईड मिळवलं. ओके, आणि त्याला इंडिपेंडेंटली हायड्रोजनसोबत ट्रीट केलेले. सेपरेटली हायड्रोजनबरोबर त्याची केमिकल रिॲक्शन केलेली. हायड्रोजनसोबत केमिकल रिॲक्शन केल्यावरती काय झालं तर 6.4 ग्राम कॉपर मिळालं आणि 1.8 ग्राम जे आहे ते वॉटर मिळालं. ओके, आता हे
व्हेरिफिकेशन कसं आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शनचं. द रिॲक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड विथ हायड्रोजन yielded two known substances, namely the compound water and the element copper. म्हणजे कॉपर ऑक्साईडसोबत हायड्रोजन ट्रीट केल्यानंतर दोन सबस्टन्सेस आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत की जे दोन्ही पदार्थ आपल्याला माहितीचे आहेत. पहिला पदार्थ जो आहे तो कंपाऊंड आहे वॉटर आणि दुसरा आहे एलिमेंट आहे कॉपर. एक कॉपरचं एलिमेंट मिळालं आणि कंपाऊंड मिळालं वॉटर. इट इज नोन दॅट इन द कंपाऊंड वॉटर H2O द एलिमेंट हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर इन द प्रपोर्शन 1:8 बाय मास. ओके, वॉटरचं प्रपोर्शनमध्ये आपल्याला 1:8 प्रमाण आहे. हायड्रोजन 1 प्रमाणामध्ये जर असेल तर ऑक्सिजन हा 8 वजनी प्रमाणामध्ये आहे, बरोबर. 1:8 बाय मास. दिस मीन्स दॅट इन 9 ग्राम वॉटर देर आर 8 ग्राम ऑफ एलिमेंट ऑक्सिजन. देअरफॉर 1.8 ग्राम वॉटर कंटेन्स. आता 1.8 ग्राम जर का वॉटर असेल तर 9 ग्राम जर का वॉटर असेल तर त्याच्यामध्ये 8 ग्राम जे आहे ते ऑक्सिजन आहे. ओके, मग 1.8 ग्राम वॉटरमध्ये किती असणार आहे तर 8 इंटू 1.8 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 1.6 ग्राम ऑक्सिजन. 1.6 ग्राम ऑक्सिजन, बरोबर. त्या 1.8 ग्राम वॉटरमध्ये 1.6 ग्राम काय ऑक्सिजन. दिस ऑक्सिजन हॅज कम फ्रॉम 8 ग्राम कॉपर ऑक्साईड. हा कशातून आला आहे 8 ग्राम कॉपर ऑक्साईडमधून, बरोबर ना. कॉपर ऑक्साईडची शेवटी रिॲक्शन हायड्रोजनसोबत झाली आणि मग कॉपर सेपरेट झाला आणि H2O आला, बरोबर. ओके, सो कम फ्रॉम 8 ग्राम कॉपर ऑक्साईड. इट मीन्स दॅट 8 ग्राम ऑफ बोथ द सॅम्पल्स ऑफ कॉपर ऑक्साईड कंटेन 6.4 ग्राम कॉपर अँड 1.6 ग्राम ऑक्सिजन. ओके, म्हणजे याच्यामध्ये 8 ग्राम कॉपर ऑक्साईड जो आहे त्याच्यामध्ये दोन्ही सॅम्पल जे आहेत कॉपर ऑक्साईड कंटेन 6.4 ग्राम कॉपर, 6.4 ग्राम कॉपर आहे आणि 1.6 ग्राम हा ऑक्सिजन आहे, बरोबर. अँड द प्रपोर्शन बाय मास ऑफ कॉपर अँड ऑक्सिजन इन इट इज 6.4:1.6. त्याप्रमाणे 6.4 जसे 1.6 दॅट इज 4:1. Thus, the experiment showed that the proportion by mass of a constituent element in the different samples of compound is constant. Okay? आता हे जे आहे हे सगळं थोडंसं आकड्यांचा खेळ आहे बघा. हां, याच्यामध्ये तुम्हाला एखादा पेपर पेन वगैरे बाजूला घेऊन थोडेसे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून बघावे लागते. हां, तर फार काही नाही तर तुम्ही एखादं कॅल्क्युलेटर वगैरे सुद्धा सोबत मदतीला घ्या आणि त्याच्यामधून हे कॅल्क्युलेशन करून बघा किती वजनी प्रमाण सारखं येतं आहे का. तो हे फक्त एक व्हेरिफिकेशन आहे की पदार्थाचं जे वजनी प्रमाण जे असतं ते कंपाऊंड कुठलंही असू द्या त्याचं जर सॅम्पल जर घेतलं तर ते पदार्थाचं जे वजनी प्रमाण आहे ते वजनी प्रमाण हे कायम असतं, स्थिर असतं, ते बदलत नाही. ओके, पहा. नाव लेट अस सी व्हॉट द एक्सपेक्टेड प्रपोर्शन बाय मास ऑफ कॉन्स्टिट्युएंट element of copper oxide would be from its known molecular formula CuO. आता CuO मध्ये किती असेल. To find out this, we need to use the known atomic masses of the element. The atomic mass of copper and oxygen are 63.5 and 16 respectively. याचे atomic masses आहेत. This means that the proportion by mass of the constituent element copper and oxygen in the proportion CO is 63.5:16, which is 3.968:1, that is approximately equal to 4:1. जे या ठिकाणी सुद्धा 4 जसे एकच येत होतं तसं या ठिकाणी सुद्धा 4:1 येते. ओके, म्हणजे CuO मध्ये पण म्हणजे CuO हायड्रोजनसोबत ट्रीट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही वॉटर आणि कॉपर सेपरेट झाले. ओके, तर त्याचंसुद्धा प्रमाण जे आहे ते 4:1च आहे आणि या ठिकाणी सुद्धा प्रमाण जे आहे ते 4:1, 4 जसे एक आहे. द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट मॅच्ड विथ द expected proportion calculated from the molecular formula. Thus the law of constant proportion is verified. ओके, या ठिकाणी लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन काय होतो व्हेरीफाय होतो. सो हे दोन लॉ आहेत. पहिला आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि दुसरा आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन. दोन्ही लॉ व्यवस्थित वाचा, त्याचे स्टेटमेंट लर्न करा, पाठ करा, त्याचे एक्झाम्पल बघा, हे थोडेसे पुन्हा पुन्हा वाचून बघा, हे एक्झाम्पल थोडेसे कॅल्क्युलेशन करून बघा. ओके, जर काही प्रश्न असतील तर विचारा.